प्रवीण कांबळे, संपादक त्रैमासिक निळाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत, आंदोलनात, धम्म चळवळीत सातत्याने काम करत असतो. आज लॉर्ड बुद्धाच्या वतीनं बुद्ध या विषयावर वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं मी वैशाख पौर्णिमेनिमित्त बोलणार आहे. आणि या संपूर्ण वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं भारतीय लोकांना वैशाख पौर्णिमेच्या मी शुभेच्छा देतो. जगामध्ये जेवढे काही बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रांमध्ये तथागताची जयंती साजरी केल्या जाते. भारतातीलच नव्हे तर जगातील बौद्ध अनुयायांना मी वैशाख पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा हा जो जन्म झाला वैशाख पौर्णिमेला, या वैशाख पौर्णिमेचं भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण या जंबूद्वीपामध्ये त्या दिवशी 8 लोकांचा जन्म झाला आणि 8 लोकांचा जन्म झाल्यामुळे हे अतिशय जंबूद्वीपातलं सर्वात मोठं ऐतिहासिक मूल्य आहे. इतिहासाने याची नोंद घेतली आहे की ज्या ज्या लोकांचा 8 लोकांचा जन्म झाला त्या 8 लोकांचं ऐतिहासिक महत्त्व आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे ही 8 लोक इतिहासाच्या सोनेरी पानावर कोरल्या गेलेली आहे. म्हणजे या वैशाख पौर्णिमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा जन्म, दंडपाणी राजाची राजकुमारी यशोधराचा जन्म, राजकुमार सिद्धार्थाचा विवाह, सम्यक संबोधी प्राप्त वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्धाला झाली. तर गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणसुद्धा या वैशाख पौर्णिमेला झाले. म्हणजे या 5 घटना या वैशाख पौर्णिमेनिमित्त या संपूर्ण पृथ्वी पटलावर घडलेल्या आहे. म्हणून वैशाख पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या बुद्धाचा जन्म झाला त्या बुद्धाच्या जन्माने या देशातील जो काही हजारो वर्षाचा अंधकार होता त्या अंधकाराला प्रकाशामध्ये रूपांतर करण्याचं काम या देशामध्ये इथल्या वर्णव्यवस्थेने, इथल्या माणसाच्या जीवनामध्ये जो अंधकार पेरला होता त्या अंधकारातून मुक्त करण्याचं काम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी या देशामध्ये केलं. जीवनाच्या 45 वर्ष बुद्ध 80 वर्ष जगले. 29व्या वर्षी घर सोडलं आणि या संपूर्ण नंतर 45 वर्ष बुद्धांनी या देशामध्ये भ्रमण केलं. आणि भ्रमण करून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं. आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर या संपूर्ण 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी इथल्या जो माणूस दुःखात सापडलेला आहे, जो माणूसासमोर समस्या निर्माण झालेल्या आहेत, कारण बुद्धाला जे बुद्धत्व प्राप्त झालं ते बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे त्यांनी इथल्या जगातल्या समस्येवर निदान शोधून काढलं. जगामध्ये मग युद्धाच्या समस्या असतील, पाण्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या समस्या असतील, या संपूर्ण ज्या समस्या आहे या समस्येवर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं. आणि मग 45 वर्ष त्यांनी संपूर्ण जंबूद्वीपामध्ये जाऊन त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं,
जे समस्येचं निराकरण करण्यासाठी त्यांनी या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 प्रवचनं दिली. आणि मग आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी 84,000 प्रवचनं दिली हे जेव्हा सम्राट अशोकाला माहीत झालं, तेव्हा सम्राट अशोकाने बुद्धाची पावलं जिथे जिथे पडली असतील, बुद्धाची पावलं जिथे जिथे पडली, बुद्धांनी जिथे जिथे प्रवचनं दिली, जिथे जिथे त्यांनी वर्षावास केला, अशा संपूर्ण ठिकाणी सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले, चैत्य बांधले, स्कंद म्हणजे जी पावलं पडली त्यांची, त्या पावलाच्या ठिकाणी त्यांनी 84,000 विहार या जम्बूद्वीपामध्ये मांडले. म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येते की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला या देशामध्ये जो धम्म दिला, हा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानाच्या आधारावर तपासून दिला. विज्ञानाकडे लक्ष करत असताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशामध्ये जातीव्यवस्था आहे, या देशामध्ये एक वर्गवाद आहे, या देशामध्ये जर जातीव्यवस्था नष्ट करायची असेल, या देशामध्ये जर वर्ग नष्ट करायचे असतील, तर बौद्धाचा धम्मच हाच खऱ्या अर्थाने या देशामध्ये हा संपूर्ण वर्णव्यवस्थेचा डोलारा उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा बौद्ध धम्म दिला. म्हणजे त्रिपिटकाचा बाबासाहेबांनी अभ्यास केला, त्रिपिटकामधलं जे काही चांगलं होतं ते बाबासाहेबांनी स्वीकारलं, ते बुद्ध आणि धम्मामध्ये समाविष्ट केलं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिपिटक हा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे कधीच म्हटलं नाही. पण आज आपण जेव्हा पाहतो की संपूर्ण भिक्षू संघ असो किंवा उपासक असो, उपासिका असो, त्रिपिटकाच्या गाथांवर त्यांचं जास्त लक्ष आहे. आणि त्यांचं जास्त लक्ष असल्यामुळे आज आपल्याकडे हे असं दिसून येते की बाबासाहेब आंबेडकरांचा 22 प्रतिज्ञेचा जो धम्म आहे, ह्या धम्मापासून आपण दूर जात आहोत. आणि जिकडे महायान पंथ आहे त्या महायान पंथाकडे आपली वाटचाल सुरू आहे. आणि ही जी वाटचाल आहे, ही वाटचाल आपल्याला दिवसेंदिवस अंधश्रद्धेकडे नेते, दिवस आपल्याला दैववादाकडे नेते. जिथे दैववाद आहे, जिथे बोधिसत्वाची संकल्पना आहे, जिथे अंधश्रद्धा आहे, असा महायान पंथ आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळू लागलेला आहे. आणि त्याचे दुष्परिणाम असे होत आहे की इथला जो बौद्ध धम्म आहे, ज्याला क्लासच्या व्यवस्थेशी लढायचं आहे, ज्याला कास्टच्या व्यवस्थेची लढायचं आहे, ज्याला वर्णव्यवस्थेची लढायचं आहे, आणि अशा अवस्थेमध्ये 22 प्रतिज्ञेचा जर बाबासाहेबांनी दिलेला धम्म जर आपण पाडला नाही तर आपलं पतन निश्चित होईल. या दृष्टिकोनातून या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण विचार करायला पाहिजे. कारण बुद्धाचा जो धम्म आहे, हा धम्म आपल्याला बऱ्याच दिवसांनी माहीत झाला. म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म लिहिला तर त्याच्या 12 वर्षानंतर आपल्याला मराठी अनुवाद मिळाला. आणि मग आपल्याला धम्म समजायला खूप वेळ लागला. म्हणजे फिअरर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं लुंबिनीचं संशोधन केलं, आणि लुंबिनीचं संशोधन करून त्या जिथे बुद्धाचा जन्म झाला होता त्या ठिकाणी या फिअररला एक लाकडी स्तूप सापडलं. आणि हे लाकडी स्तूपाचं संशोधन करून त्यांनी हे सिद्ध केलं की लुंबिनीमध्येच बुद्धाचा जन्म झाला. आणि मग नंतर 1975 आणि तिकडे युनेस्कोनं हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून त्याला मान्यता दिली. म्हणजे 2500 वर्षाचा जो बुद्धानीच धम्म आहे, जो बुद्धाचा धम्म आहे, तो आपल्याला 19व्या शतकाकडे आपल्याला माहिती होतो. आणि त्याचं जे काही आपल्याला चिंतन मनन करावं लागते, त्या चिंतनातून त्या मननातून आपल्याला बुद्धानीच धम्म हा समजायला अवघड जरी असला, तो अवघड जरी असला तरी बाबासाहेबांनी बुद्धानीच धम्म
आपल्याला साध्या आणि सोप्या सरळ भाषेत बुद्धाणीच धम्म हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी आपल्यासमोर मांडला, आपल्या पुढ्यात मांडला आणि त्याला ज्या 22 प्रतिज्ञा जोडल्या, त्या 22 प्रतिज्ञा या बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं बुद्धाणीच धम्म तुम्हाला लवकर समजावा, चांगला समजावा, विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून समजावा, परंतु आज आपलं दुर्लक्ष होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेबसुद्धा 1956च्या धर्मांतराच्या आधी बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा सखोल 20 वर्ष अभ्यास केला. त्याच्या आधीसुद्धा त्यांनी बुद्धाकडे त्यांचा कल होता आणि 1935ला धर्मांतराची घोषणा केल्यानंतर तब्बल 20 वर्ष हा धम्म घ्यायला लागला. यासाठी लागला की ज्या धम्मामध्ये बाबासाहेबाचा, ज्या धर्मामध्ये बाबासाहेबाचा जन्म झाला त्या लोकांना बाबासाहेबांनी वेळोवेळी सांगितलं की तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. जी माणसं आहेत त्या माणसांना तुम्ही सन्मानानं वागवलं पाहिजे. जिथे समता असली पाहिजे, जिथे स्वातंत्र्य असलं पाहिजे, जिथे बंधुता असली पाहिजे, जिथे न्याय असला पाहिजे. ही भगवान गौतम बुद्धांनी दिलेली जी नैतिक मूल्ये आहेत, ही नैतिक मूल्याचं जर तुम्ही पालन करत असाल तर मी विचार करील. परंतु इथला जो धर्म आहे हा धर्म समतेला पायदळी तुडवत होता, बंधुतेला पायदळी तुडवत होता. तो लोकांना स्वातंत्र्य बहाल करण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून बाबासाहेबांना वाटलं की माझ्या माणसाला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, माझ्या माणसाला इथे माणूस म्हणून उभं करायचं असेल तर मला बौद्ध धम्माशिवाय तरणोपाय नाही. आणि मग तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी चा जो धम्म आहे हा 2,500 वर्षानंतर ज्या पुष्पमित्र शुंगानी सम्राट अशोकाचा नातू बृहदत्त याचा खून करून जो धम्म नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच लोप पावलेल्या धम्माची पालमुळं जर कुणी जर उखडून काढली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उखडून काढली. आणि मग हा लोप पावलेला धम्म 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी दीक्षाभूमीच्या या पटांगणावरती जिवंत केला. आणि हा जिवंत झालेला धम्म जिथे बुद्धाचं महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला होते, जिथे बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला होतो, जिथे यशोदेचा जन्मसुद्धा वैशाख पौर्णिमेला होतो, त्यांचा विवाहसुद्धा वैशाख पौर्णिमेला होतो. आपल्याला असं वाटते की त्रिगुणी ही पौर्णिमा आहे, परंतु या घटना अतिशय, या 4-5 घटना या दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून अनन्यसाधारण महत्त्व वैशाख पौर्णिमेला आहे. बुद्धाचा धम्म जर आपल्याला विज्ञानाच्या आधारावर, कसोटीवर जर तपासून पाहायचा असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्थविरवादाचा धम्म दिला त्या धम्माचं पठन आपण केलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे, त्याला वाचलं पाहिजे. आणि बाबासाहेबाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो धम्म खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण देतो, जिथे समता शिकवतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की हा धम्म देताना भारतातल्या संपूर्ण शासन व्यवस्थेमध्ये, प्रशासन व्यवस्थेमध्ये या धम्माची पालमुळं कशी मजबूत राहतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आपण भारतीय संसद पाहतो, भारतीय संसदेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यावर इथल्या संविधानाचं अधिष्ठान रचण्यात आलं. म्हणजे हा विचार कुणी दिला? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी रूसच्या क्रांतीमधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्य घेतली नाही, तर बाबासाहेबांनी ही मूल्य तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतली. आपण संसदेमध्ये पाहतो बुद्धाचा आणि सम्राट अशोकाने ज्या बुद्धाच्या संदर्भात जी प्रतीकं निर्माण केली होती, ती प्रतीकं संपूर्ण या संसदेमध्ये बाबासाहेबांनी अंकित केली होती. पण आजचं चित्र अतिशय वाईट आहे. जी संसद
बहुजन हिताय बहुजन सुखायचा संकल्प घेऊन चालत होती, तिला नेस्तनाबूत करून इथल्या धर्मांध व्यवस्थेने दुसरी संसद निर्माण केली आणि त्या संसदेमध्ये बुद्धाची जी प्रतीकं होती, बुद्धाचा बहुजन हिताय बहुजन सुखायचा जो संकल्प होता तो नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मोठं आव्हान इथल्या भारतीय बौद्धांसमोर निर्माण झालेलं आहे. जिथे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाचा जो धम्म आहे हा माणुसकी शिकवणारा आहे, बुद्धाचा धम्म आहे हा करुणा शिकवणारा धम्म आहे, बुद्धाचा धम्म आहे सम्यक वाणीचा धम्म आहे, बुद्धाचा धम्म शिकवतो की माणसाने लोभ करू नये, बुद्धाचा धम्म शिकवतो की माणसाने राग करू नये, बुद्धाचा धम्म शिकवतो माणसाने द्वेष करू नये. आपण याच प्रक्रियेमध्ये गुंतलेला आहो. प्रत्येक गोष्टीला आपण कुणाचा राग करतो, द्वेष करतो, मत्सर करतो, आपल्यामध्ये करुणा निर्माण होत नाही आणि आपण सतत राग लोभ मत्सर या प्रक्रियेमध्ये जगत असल्यामुळे भारतातल्या बौद्धांना एक संघ करण्याच्या प्रक्रियेला आपणच आळा घालत आहोत. आपण जर राग सोडला, आपण मत्सर सोडला, आपण द्वेष सोडला तर मला असं वाटते की भारतामध्ये बौद्धांच्या एक संघ निर्मितीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. कारण आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वज्जीचे नियम पाळले पाहिजे. आपण वज्जीचे नियम पाळत नाहीत आणि वज्जीचे नियम बुद्धाचे नियम म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्याची ख्याती आहे. कारण वज्जी हे बुद्धाचे नियम पाळत होते, त्यामुळे अजातशत्रूसुद्धा वज्जींना हरवू शकला नाही. म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येते की बुद्धाचे नियम आपण फॉलो करत नाही आणि आपण पाळत नाही. त्याच्यामुळेच या देशामध्ये पुन्हा हा धम्म ऱ्हास होईल काय याची चिंता आपण सर्वांनी करायला पाहिजे. कारण धम्माकडे आपण न जाता पुन्हा आपण धर्माच्या वाटेवर चाललेला आहोत. धर्म माणसाला अनिती शिकवते, धम्म माणसाला नीती शिकवते. जर नीतीच्या मार्गावर आपण जर चाललो नाही, ज्या कष्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म दिला, हा धम्म जर उद्या संपला, या ज्या धम्माच्या आधारावर भारतातली लोकशाही आहे, ज्या लोकशाहीमुळे आज आपण इथे जिवंत आहोत, जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर धम्म हा जर पुढे न्यायचा असेल तर आपण या धम्माला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगल्या, जिथे सकारात्मकता भाव आहे, जिथे नकारात्मकता भाव आहे, जिथे नकारात्मकता आहे तिथे ते सोडायला सांगितलं आणि जिथे सकारात्मक आहे त्या स्वीकारायला सांगितलं. आता त्या दोन्ही बाजू लक्षात घेऊन आपण ते जुनं नाकारलं पाहिजे, नवीन स्वीकारलं पाहिजे आणि प्रत्येक 5 वर्षांनी जीवनाचे संपूर्ण कन्सेप्ट बदलत असतात. मग 5 वर्षामध्ये जे काही परिवर्तन झालं त्या परिवर्तनामध्ये या जे मूल्य आहे त्या मूल्यांचा काही उपयोग आहे का याचं चिंतन मनन करून ती मूल्ये आपण स्वीकारली पाहिजे. ते जर मूल्ये आजही कामात असतील, आजही आपल्या जीवनामध्ये बदल करत असतील तर ती मूल्ये जशीच्या तशी ठेवून आपण सर्वांनी त्यासाठी झटलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा धम्म जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू. आपल्यामध्ये समूह जे आहे ते समूह जिवंत राहतील, माणूस जिवंत राहील. आणि जर उद्या का हा धम्म संपला, बाबासाहेब म्हणतात की बुद्ध जयंती ही दिवाळीसारखी साजरी करा, उत्सवासारखी साजरी करा. पण आपण उत्सवाकडे वळत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा 22 प्रतिज्ञेचा धम्म समजून घेतला पाहिजे. उत्सव तर आपण करणारच, पण उत्सवामध्ये जो व्याभिचार दिवसेंदिवस वाढत आहे त्या व्याभिचारामुळे खऱ्या अर्थाने धम्माची मूल्ये समजून घेण्यात आपण असमर्थ ठरत आहोत. या वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं बाबासाहेबांनी हा जो धम्म आहे
हा धम्म स्वीकारत असताना बाबासाहेबाचं जे आकर्षण होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं धम्माकडे. मंडाले येथील बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये जिथे बाबासाहेबांना अस्थमा होता, बाबासाहेबांना हृदयाचा त्रास होता, बाबासाहेबांना अनेक रोग होते, बाबासाहेबाचे गुडघे कामातून गेले होते, पण बुद्ध धम्मामध्ये बाबासाहेबाचं एवढं आकर्षण होतं की बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी अशाही अवस्थेत मंडालेच्या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1080 पायऱ्या चढले. लक्षात ठेवा, 1080 पायऱ्या काही कमी होत नाही. म्हणजे त्या काळात बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचा धम्म कसा असेल, ती मूर्ती कशी असेल, यासाठी मंडालेमध्ये ते 1080 पायऱ्या चढले. वैशाख पौर्णिमेलाच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या बुद्ध आणि धम्माचं प्रकाशन व्हावं. म्हणजे पहा, ज्या घटना झाल्या त्या घटना कशा झाल्या की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इतिहास वाचतात की याच दिवशी गयेमध्ये बोधिवृक्षाचा जन्म झाला. म्हणजे वैशाख पौर्णिमेलाच गयेमध्ये बोधिवृक्षाचा जन्म झाला. याच दिवशी गयेमध्ये बोधिवृक्षाचा जन्म झाला. कपिलवस्तू नगरीच्या शेजारी रामनगर राज्यात कोलीय राजा दंडपाणी यांच्या घरी यशोधरा नावाच्या सुंदर मुलीचा जन्म झाला. राजा शुद्धोधनाचा अमात्य म्हणून पुढे गौतमाचा मित्र, त्याची ओळख दृढ झाली. कालुदाई नावाच्या अमत्याचा जन्म झाला. तथा भगवंताचा प्रिय शिष्य ज्याला सारे जग ओळखते त्या आनंदाचा, जो बुद्धाचा चुलत भाऊ होता, त्याचा जन्म झाला. सिद्धार्थ गौतमाचा सारथी त्याच दिवशी छन्नाचा सुद्धा जन्म झाला. कंथक त्यांचा जो घोडा होता त्या घोड्याचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला. अजानीय गजराजे सुद्धा, जो गज होता, जो हत्ती होता, त्याचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला. आणि आजच 7 सुवर्ण कलशाची निर्मिती करण्यात आली. म्हणजे एवढ्या घटना वैशाख पौर्णिमेला झाल्या आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या बुद्ध आणि धम्माचं प्रकाशन सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालं पाहिजे. म्हणजे वैशाख पौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशामध्ये जर का वैशाख पौर्णिमेला एवढं महत्त्व कशासाठी बाबासाहेब देतात की ही पौर्णिमा माणसाला प्रकाशमान करते. ही पौर्णिमा माणसाला खऱ्या अर्थानं प्रकाश देते, माणसाच्या जीवनातला अंधकार संपवते. बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण याच्यामध्ये बुद्धाचा धम्माचा विचार करत असताना त्यांनी बुद्धाची जन्मस्थळी आहे म्हणजे शेवटच्या आयुष्यामध्ये बुद्ध जेव्हा बाबासाहेब जेव्हा धम्म परिषदेला काठमांडूला गेले होते, बाबासाहेबाच्या जीवनातला हा शेवटचा आयुष्य होतं, तरीही बाबासाहेब माईसाहेब आंबेडकरांना असं म्हणतात की मला आता इथून डायरेक्ट लुंबिनीला जायचं आहे. आपल्या शेवटच्या आयुष्यामध्ये माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांना लुंबिनीला आणलं. बाबासाहेब आपल्या शेवटच्या आयुष्यामध्ये लुंबिनीला गेले, कुशीनाऱ्याला गेले, तिथे बौद्ध गयेला गेले. जेवढे काही तिथले बौद्ध स्थळं आहे ते बाबासाहेब आपल्या शेवटच्या आयुष्यामध्ये त्यांनी बुद्धाला नतमस्तक झाले आणि त्यानंतर त्यांनी आपला प्राण सोडला. म्हणजे बुद्धाकडे बाबासाहेबाचं जे आकर्षण होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं. बुद्ध खऱ्या अर्थानं या देशामध्ये वर्णव्यवस्था नाकारणारा होता. पहिल्या
पहिल्यांदा जर वर्णव्यवस्था या जगामध्ये कुणी जर नाकारली असेल तर ती बुद्धाने नाकारली होती. इथला जो धर्मांधवाद जर कुणी नाकारला असेल तर तो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी नाकारला. आणि या देशामध्ये जो संपूर्ण जे शोषण होतं त्या शोषणाच्या विरुद्ध जर कोणी उभं झालं असेल तर तो तथागत बुद्ध या देशामध्ये उभे झाले. म्हणजे बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काही दुःख निर्मितीचा मार्ग शोधून काढला नाही. बुद्धानीला जे दुःख प्राप्त जे ज्ञान प्राप्त झालं ते प्राप्त करण्यासाठी त्यांनी ज्या काही समस्या आहेत त्या समस्येचा अभ्यास केला आणि या समस्या कशा सुटू शकतील याचं ज्ञान बुद्धांनी या वैशाख पौर्णिमेला मिळवलेलं आहे. म्हणजे आपण कधी कधी उदाहरणादाखल पाहतो की एखादं बुद्धाला सुजाताने खीर दिली आणि ते पात्र बुद्धाने प्रवाहाच्या विरुद्ध फेकलं, म्हणजे फेकलं नदीमध्ये, तेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध गेलं असं म्हणतात. पण तसं नाही. बुद्धाने जे पात्र जे फेकलं ते जिथे ज्या नदी निरंजना नदीवरती फेकलं ते पात्र सरळ जे जे गयेचं पिंपळ वृक्ष होतं त्या पिंपळ वृक्षाच्या खाली ते गडगडत गेलं. ते त्या नदीचा भाग हा म्हणजे त्याला म्हणजे उतार होता आणि ते पात्र फेकल्यानंतर ते गडगडत जिथे ते बंधू राहत होते तर ते तिथे गेलं. बुद्धाला वाटलं हे पात्र कुठं गेलं म्हणून बुद्ध त्या नदीच्या बाजूबाजूने गेले आणि ते पात्र त्या पिंपळ वृक्षाच्या जवळ गेलं होतं आणि बुद्धाला वाटलं की आपण हे पात्र फेकलं, हे पात्र योग्य दिशेनं आलं आणि ते पिंपळ वृक्ष पाहून ते पात्र तिथं पोचल्यामुळे तिथे पिंपळ वृक्ष असल्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी बुद्ध तिथे बसले. म्हणजे बुद्ध काही डोळे लावून नाही बसले. असं म्हणतात की बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा बुद्धाकडे 40 दिवस अन्न पुरेल इतकं अन्न त्यांच्याकडे शिल्लक होतं. म्हणजे ते चारिका सुद्धा त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये करत असतील. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की डोळे लावून चिंतन मनन आणि विज्ञानाचा आविष्कार करण्यात त्यांचं संपूर्ण ते दिवस गेले. आणि बुद्धांनी हा विज्ञानवादाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत जगाला सांगितला. आणि आज पाहतो आपण की जगातली अनेक राष्ट्र बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करत आहे, बुद्धाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करीत आहे. आणि या सर्वांना आता माहीत झालं की बुद्धाला स्वीकारल्याशिवाय युद्धावर मात करता येत नाही. जर बुद्ध स्वीकारला तर युद्धाची गरज नाही. जिथे बंधुत्व आहे, जिथे समता आहे, जिथे स्वातंत्र्य आहे, जिथे न्याय आहे, जिथे ही जी नैतिक मूल्ये आहेत ही नैतिक मूल्ये संपूर्ण जगात जर प्रस्थापित झाली तर कदाचित हा बुद्धाचा धम्म जगात शांती निर्माण करू शकतो. या शांतीच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी, सर्व भारतीयांना मी अशी विनंती करतो की हा बुद्धाचा धम्म जगात शांती निर्माण करणार आहे, जगात प्रेम निर्माण करणार आहे, जगात बंधुत्व निर्माण करणार आहे, जगात युद्ध नको बुद्ध चाहिए असा सिद्धांत मांडणारा हा धम्म आहे. आपण सर्वांनी एक भारतीय म्हणून बौद्ध धम्माच्या या नीतिमूल्यांचा स्वीकार करावा. तर बाबासाहेब असं म्हणतात की या देशामध्ये या जगाला बौद्ध धम्माशिवाय तरणोपाय नाही. महाबोधी सोसायटीच्या मासिकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लेख लिहिला होता त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जर आपल्याला आता कशाची गरज आहे तर ती धम्माची गरज आहे. कारण बौद्ध धम्माचा पाया हा नैतिक मूल्यावर आहे. बौद्ध धम्माचा पाया नैतिक
आचरण आहे. बुद्धांनी कर्मकांडाचा त्याग केला. बुद्ध धम्माची उभारणी समतेवर केली. बौद्ध धम्मा प्रभावी ठरेल. 14/1/51 वरळी येथील बुद्ध विहारात बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आज आपल्याला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या विचाराची गरज आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या विचारानेच हा देश पुढे चालू शकतो. माझी तुम्हा सर्वांना अशी नम्र विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकर हे धर्मांतराच्या आधी भाषण देतात आणि तिथल्या लोकांना सांगतात की ज्या लोकांना हा धम्म समजेल त्या दिवशी ही लोक धम्मात येतील. आपण सर्वांनी धम्म वाचला पाहिजे, त्याचं पठन केलं पाहिजे. जिथे जिथे तुम्हाला धम्म ऐकायला मिळतो त्याचं ऐकलं पाहिजे. आणि उद्या जो मी धम्म घेणार आहे त्या धम्माची संपूर्ण जी पालमुळं आहेत ती रुजवण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केलं पाहिजे. 1200 वर्ष ज्या जगामध्ये धम्म रुजला, जिवंत राहिला, तो धम्म पुन्हा जर नव्यानं मला उभं करता आला तर मला या गुलामगिरीच्या विडख्यातून काढता येईल. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20/5/1951 दिल्ली येथे झालेल्या बुद्ध जयंतीच्या समारोपात बोलताना त्यांनी या देशामधले सामाजिक अधपतन नाहीसे झाले पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये आपल्याला सन्मानानं स्वाभिमानानं राहता येईल. म्हणजे बाबासाहेब धम्म घेण्याआधी सुद्धा दिल्लीला बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात जातात आणि तिथे हा गुलामगिरीच्या कचाट्यात सापडलेला जो माणूस आहे त्या माणसाला या गुलामीतून कसं दूर काढता येईल याच्यासाठी बाबासाहेब धम्म सांगतात. आजच्या या काळामध्ये बाबासाहेबांनी बुद्धानीच धम्मामध्ये बाबासाहेबांना काठमांडूला 2 मूर्त्या मिळाल्या होत्या. त्या 2 मूर्त्या आपण एक देऊ रोडला पाहतो तर या दोन्ही मूर्त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धर्मांतराच्या आधी त्या प्रस्थापित केल्या. म्हणजे एवढं आकर्षण बुद्धाकडे होतं. कारण बुद्धाकडे आकर्षण करणं म्हणजे बुद्धाचं मूल्य स्वीकारणं, बुद्धाचा विचार स्वीकारणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या 9 कोटी लोकांना गुलामीतून मुक्त करणं होय. आणि ही वैशाख पौर्णिमा म्हणजे अंधारा चिरत जाऊन प्रकाशाकडे ज्याची वाटचाल होते तो प्रकाश म्हणजे वैशाख पौर्णिमा. या प्रकाशाच्या दिशेनं आपण सर्वांनी जावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.